कुरुंदवाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी आशिष चौहान आणि कार्यालयीन अधीक्षक पूजा पाटील यांची कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल झाली आहे। या क्लिपमध्ये आशिष चौहान यांनी कुरुंदवाड वासियांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे शहरवासियांमधून संतापाची लाट उसळली होती। या प्रकरणी चौहान आणि पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याच्या मागणीसाठी सर्वपक्षीय कृती समितीने आज कुरुंदवाड पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मारला। कृती समितीने जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा घेतला। 4 तासांहून अधिक काळ हे आंदोलन सुरू होतं। दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली। त्यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन दिलं। त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी गुन्हा दाखल झाल्याचं सांगितल्यानंतर आंदोलन तात्पुरतं मागे घेण्यात आलं। आज मुख्याधिकारी आशिष चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करून 14 ते 15 दिवस झाले। गेल्या 14 तारखेला कुरुंदवाड शहराच्या वतीनं साखळी उपोषणाला बसलो होतो। त्यावेळेला फडणवीस साहेबांनी आम्हाला शब्द दिला होता की मंगळवारपर्यंत त्याच्यावर गुन्हा नोंद करतो, पण मंगळवार झाला काल। आज सकाळी 10:30 वाजता ज्यावेळेला आम्ही आलो त्यावेळेला अजून गुन्हा नोंद करायचा होता। विधी व न्यायाकडून त्यांच्या सरकारी वकिलाकडून जे कलम घालून त्यांना पत्र आलं त्या पत्राच्या आधारावर त्यांनी आता गुन्हा नोंद करून घेतलेला आहे व 2 दिवसात त्याला त्याची चौकशी करतो व त्यावर कारवाई करतो असा शब्द दिलेला आहे। आम्ही कुरुंदवाड शहर सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं पुन्हा एकदा साहेबांना आव्हान आणि विनंती करतो, 2 दिवसात जर त्याच्यावर कारवाई नाही झाली तर शुक्रवारपासून कुरुंदवाड बेमुदत बंद करण्यात येईल। यावेळी माजी आमदार उल्हास पाटील यांनीही आंदोलकांची भेट घेतली। आंदोलनात कृती समिती अध्यक्ष प्रफुल्ल पाटील, राजू आवळे, बाबासू सावगावे, दयानंद मालवेकर, बबलू पवार, सुनील कुरुंदवाडे, अप्पासाहेब भोसले, तानाजी आलासे, किरण गावडे, अण्णाप्पा आवळे, अर्शद बागवान, रघु नाईक, संजय अनुसे, वैशाली जुगळे, राणी कोरे, धनश्री मालवेकर आदींनी सहभाग घेतला।